हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांच्या पक्षांतराच्या हालचाली वाढल्या। जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची पालिकेची तयारी। महाविकास आघाडीतील जागा वाटप मुंबईतील 2 जागांवर अडलं। उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी तिढा कायम। शरद पवार लोकसभेच्या 11 ते 12 जागा लढवण्यावर ठाम। उद्या शांततेमध्ये राज्यभर सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करा। आंदोलनाचं रेकॉर्डिंगही करा। जरांगेंचं मराठा आंदोलकांना आवाहन। वेगळं आरक्षण मिळालं, आता आंदोलन कशासाठी? छगन भुजबळ यांचा सवाल। आम्हाला आंदोलन करू नका सांगणारा भुजबळ कोण? जरांगेंचं प्रत्युत्तर। पंढरपूरमध्ये कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। चंद्रकांत पाटील यांच्याकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर। सुनेत्रा पवारांच्या हस्ते बारामतीमध्ये विविध कार्यक्रमांचं उद्घाटन, तर सुप्रिया सुळेंचे आज बारामतीमध्ये 2 मेळावे। भाजपत 34 जागेवर लढण्याच्या तयारी, त्यामध्ये शिंदे गट आणि अजित पवार काही बोलू शकत नाही। दिल्लीचा निर्णय त्यांच्यासाठी अंतिम असतो, विजय वडेट्टीवार यांचा खोचकटोला। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह। उद्या किल्ले रायगडावर तुतारी चिन्हाचं अनावरण। शरद पवार लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार। शरद पवारांवर अन्याय करून चिन्ह काढून घेतलं, आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर मी काय करू तो त्यांचा अधिकार। अजित पवारांची चिन्ह अनावरणावर प्रतिक्रिया। नवीन चिन्ह लोकांपर्यंत न्यायला अडचण नाही तर उत्सुकता। तुतारी चिन्हावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेच पुढच्या खासदार असतील, रोहित पवारांकडून विश्वास व्यक्त। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन। हिंदूजा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली। दुपारी 3 नंतर दादर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।